संजय लेले आणि दिलीप देसले यांचं पार्थिव मुंबईमध्ये काही वेळापूर्वी आणलं गेलेलं आहे। देसले आणि लेले यांचं पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल झालेलं आहे। सध्या मुंबई विमानतळावर कडेकोट बंदोबस्त आहे। देसलेंचं पार्थिव पनवेलच्या त्यांच्या निवासस्थानी नेलं जाणार आहे, तर संजय लेलेंचं पार्थिव डोंबिवलीमध्ये नेलं जाईल। हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या संजय लेले यांचा मृत्यू झालाय। हल्ल्यामध्ये पनवेलच्या दिलीप देसलेंचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, या हल्ल्यामध्ये राज्यातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झालेला होता। त्यातल्या काही पर्यटकांचं जे पार्थिव आहे ते आता मुंबईमध्ये आणलं गेलेलं आहे। उमेश, काय अपडेट आहे सध्या? अजिंक्य, थोड्या वेळापूर्वीच 2 पार्थिव जे आहेत ते आणले गेलेले आहेत। डिसले असतील किंवा मग लेले असतील, या दोघांचे पार्थिव थोड्या वेळापूर्वी आले। थोड्या वेळापूर्वी आल्यानंतर त्यांना लगेचच श्रद्धांजली आहे ती वाहिण्यात आलेली आहे। आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा असतील, दादा भोसे असतील किंवा मग श्रीकांत शिंदे असे अनेक खासदार आणि मंत्रीगण उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीत त्यांना जे आहे ते श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर जे आहेत दिलीप डिसले यांचं जे पार्थिव आहे ते नवी मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। मात्र जे लेले आहेत त्यांचं पार्थिव अजूनही ठेवण्यात आलेलं आहे, कारण डोंबिवलीतले अजून 2 पार्थिव येण्याचे बाकी आहेत। जवळपास अर्ध्या तासानंतर त्यांचे देखील पार्थिव आणि एकूण 3ही पार्थिव जे आहेत ते नंतर डोंबिवलीच्या दिशेने काढले जातील। त्यामुळे लेले यांचं पार्थिव सध्या तरी अजून हलवलेलं नाहीये। मात्र डिसले यांचं पार्थिव जे आहे ते नवी मुंबईच्या दिशेने आता काढण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिथे जाऊन त्यांच्यावरती जे अंत्यविधी आहेत ते होतील। आता सध्याची जर आपण इकडची परिस्थिती पाहिली तर अजूनही सगळे जे मंत्री असतील किंवा खासदार श्रीकांत शिंदे असतील अजूनही या एअरपोर्ट परिसरामध्ये आहेत। इतर जे पार्थिव आहेत तर त्या जे विमानाने येणार आहेत त्याची वाट पाहिली जाते आणि त्यानंतर 3ही पार्थिव जे आहेत ते डोंबिवलीच्या दिशेने जातील। नंतर पुण्यातले पार्थिव जे आहेत ते त्यांच्या इकडे जाणार आहेत। मात्र सध्या मुंबईतले जे 4 पार्थिव आहेत त्यापैकी 2 पार्थिव जे आहेत ते या सगळ्या परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच काहीतरी या भ्याड हल्ल्याचा निषेध जो आहे तो प्रत्येक स्तरातून केला जातोय। ज्याप्रमाणे तू आधी म्हणाला होतास की या सगळ्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात एक तीव्र संतापाची लाट संपूर्ण देशभरात आहेत। महाराष्ट्रातले नक्कीच 6 पर्यटक मारले गेले। महाराष्ट्रावरती सध्या दुःखाचं डोंगर आहे। सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेले किंवा फिरण्यासाठी गेलेले हे जे सर्व पर्यटक आहेत या पर्यटकांवरती भ्याड हल्ला जो आहे तो दहशतवाद्यांनी केला आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 6 पर्यटक मारले गेले। त्या 6 पर्यटकांची अत्यंत वेदनादायी अशी वाट हे सगळे इकडे एअरपोर्ट परिसरात पाहिली जाते। त्यांचे नातेवाईक आहेत ते देखील दुःखात आहेत आणि ते त्यांचे घरातले नातेवाईक ते त्यांच्या पार्थिवाची वाट आता पाहत आहेत। आता 2 पार्थिव जरी आले असले तरी अजून 2 पार्थिवाची वाट पाहिली जाते आणि ते 2 पार्थिव आल्यानंतर डोंबिवलीतले 3ही पार्थिव सोबत जे आहेत ते त्या दिशेने रवाना होतील। अजिंक्य, ठीक आहे। आणि उमेश, अनेक मंत्री देखील तिथं उपस्थित झालेले होते, प्रशासनातले मोठे अधिकारी तिथं उपस्थित झालेले होते आणि माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच की अत्यंत दुःखद क्षण आहे या सगळ्या पर्यटकांच्या कुटुंबियांसाठी, कारण त्यांचं सांत्वन देखील करायचं असणार आहे यावेळेला। आणि डोंबिवलीमध्ये सुद्धा शोककळा पसरलेली आहे, कारण डोंबिवलीतल्या 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामध्ये पनवेलमधले 1 आहेत आणि पुण्यातले 2 आहेत। उमेश, काय नेमकं या सगळ्या संदर्भात आता सांगता येईल? प्रतिक्रिया देणं खरं तर मंत्र्यांसाठी किंवा कोणासाठीही खूप दुःखद गोष्ट आहे आता सध्याच्या घडीला। वेदना आहेत, संताप आहे, पण तो व्यक्त कसा करायचा हा देखील एक प्रश्न आहे। काय नेमकं आता प्रशासकीय पातळीवर घडतंय सध्या? अजिंक्य, प्रशासकीय पातळीवर सध्या आता त्यांची प्राथमिक आता जी आहे ती हे सगळे पार्थिव ते त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवणं याला दिले जाते आणि त्यामुळेच हे सगळे मंत्री जे आहेत ते या आधीच म्हणजे जवळपास 1.5 ते 2 तास आधी या एअरपोर्ट परिसरात पोहोचले, कारण काही तांत्रिक बाबी आहेत त्या देखील पूर्ण कराव्या लागतात। विमानाने ते सगळे पार्थिव येणार आहेत, त्याच्या तांत्रिक बाजू किंवा बाबी पूर्ण करण्यासाठी हे सगळे मंत्री आले। यासोबतच जे नातेवाईक आहेत किंवा जे नातेवाईक पार्थिवासोबत येणार आहेत त्यांना कोणतेही कष्ट होऊ नये, त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता देखील त्या सगळ्या नेत्यांकडनं घेण्यात येते। खास करून जिथे या पार्थिवांवरती अंत्यसंस्कार होणार तिथे खूप मोठी गर्दी होणार आहे, कारण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या सगळ्या परिसरातले नागरिक त्या तिथे जमणार आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत आणि या सगळी जी दुःखद घटना घडली त्याच्यावरती देखील संताप व्यक्त करणार आहेत। असं होत असताना तिथे देखील काही मंत्रीगण असतील, म्हणजे आता पनवेलला
राहतील तर तिकडचे जे मंत्री आहेत ते तिकडे असणार आहेत। यासोबतच आता डोंबिवलीला जर 3 प्रार्थी जाणार तर रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पक्षातले सगळ्यात मोठे नेते मानले जातात ते तिकडे असणार आहेत। त्या तिकडची सगळी व्यवस्था बघणार आहेत। कोणताही अनुचित प्रकार नागरिकांच्या संतापातून होऊ नये याची देखील दक्षता त्यांना घ्यायची। अशा एकूणच सगळी परिस्थिती हाताळणे या नेत्यांना आज भाग पडते। त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर येऊन एखादी प्रतिक्रिया देणे सध्या ते टाळतायत। मात्र बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत त्या चोख कशा बजावता येईल यासाठी ते दक्ष आज तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। उमेश, आणि त्यासोबतच अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, निषेध होतोय या सगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा, आणि राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल कठोर कारवाई या सगळ्यामध्ये झाली पाहिजे अशी मागणी केली जाते। या या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी झालेत, जे मृत्युमुखी पडलेत, त्यांचे जे आप्तस्वकीय आहेत, मित्र परिवार आहेत, ते देखील मागणी करतायत की तातडीनं आणि कठोर अशी कारवाई या सगळ्या घटनेनंतर आता झाली पाहिजे। केंद्र सरकार पावलं उचलेल, लष्कर त्या दृष्टीनं सुरक्षा यंत्रणा पावलं उचलतीलच, पण त्यांचा हा संताप सध्या दिसतोय। ठिकठिकाणी निषेध आंदोलनं देखील केली जात आहेत। उमेश, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, जसं तू म्हणालास की नातेवाईक असतील किंवा आप्तेष्ट असतील त्यांना त्या मनात त्या संताप आहेत, मात्र सामान्य जो नागरिक आहे त्यांच्या मनात देखील तेवढाच संताप आहे। आणि या सगळ्या बाबीचा सगळ्यात आधी प्रतिशोध घेतला पाहिजे अशा प्रकारची मागणी सगळ्या स्तरात नव्हती। आणि म्हणूनच देशभरात आणि राज्यभरात ठिकठिकाणी या दहशतवादाच्या विरोधात मोर्चे किंवा आंदोलनं झालेले आपल्याला पाहायला मिळतात। लवकरात लवकर या दहशतवाद्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया सर्व स्तरातून मिळताना आपल्याला पाहायला मिळते। खास करून सायंकाळची या सगळ्या संदर्भात महत्त्वाची बैठक असणार आहे। पंतप्रधान नेमकं या बैठकीत काय सूचना करतायत, सर्व आपल्या ज्या चौकशी समिती आहेत किंवा या यंत्रणा आहेत, सुरक्षा यंत्रणा आहेत, त्यांना नेमकं काय सांगतायत, त्यांना काय सूचना देतात? कारण एक गोष्ट किंवा एक बाब ही अत्यंत महत्त्वाची आहे। कारण एवढा मोठा हल्ला जर पर्यटकांवर होते तर सुरक्षा व्यवस्थित नक्कीच कुठेतरी चूक झाली, ती चूक नेमकी कुठे झाली आणि ही चूक भविष्यात होऊ नये यासाठी नेमकं काय केलं जातंय या हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर ज्या सर्व दहशतवाद्यांना तो धडा शिकवायचा आहे तो धडा शिकवला जाणार। मात्र आता पंतप्रधान या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतात, याबाबत काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। मात्र सर्व स्तरातून म्हणजे अगदी म्हणजे सामान्य नागरिक देखील असेल तो देखील या सगळ्या घटनेच्या विरोधात संताप व्यक्त करतोय, ही तरी सगळ्या राज्यभरात आपल्याला पाहायला मिळते। अजिंक्य, ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत। आपण पाहतो आहोत सध्या 2 जे मृत्युमुखी पडले होते या दहशतवादी हल्ल्यात त्यांचं जे पार्थिव आहे ते आणलं गेलेलं आहे। आणखी जे इतर 4 पर्यटक आहेत राज्यातले त्यांचं देखील पार्थिव आणलं जात आहे आणि त्यांच्या निवासस्थानी आता हे पार्थिव नेलं जाणार आहे। आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये मंत्री आशिष शेलार, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। अत्यंत शोकाकुल असा हा सगळा क्षण आहे। एकीकडे या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालाय ते पर्यटक, त्यांचे नातेवाईक हे अत्यंत शोकाकुल आहेत आणि त्या दृष्टीनं आता त्यांचं सांत्वन देखील केलं जात आहे आणि आपण पाहतो आहोत त्याचीच ही दृश्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।